भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सप्तम खंड चालू असून या सप्तम खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील चॅप्टर 3 कुशीनारा येथे आगमन. तर त्या अगोदर आपण रोजच्याप्रमाणे समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करतो. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध व गो 14,194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर 3 कुशीनारा येथे आगमन. भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले, तोच त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली. वय झालं होतं, 80 वय होतं भगवान बुद्धाचं, आणि ते चालून चालून थकले होते, म्हणून त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली. मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरिता बिछाईत कर, म्हणजे अंथरूण तयार कर. मी थकलो आहे, काही काळ विश्रांतीची मला गरज आहे. अशी आता आनंद भिक्षू काय म्हणाले, जशी आपली आज्ञा. आनंद म्हणाला आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाईन तयार केला. भगवान बुद्ध त्यावर आसनास्थ झाले, म्हणजे जाऊन बसले त्या आसनावर, त्या बिछाण्यावर. आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, काय म्हणाले आनंद भिक्षूला, आनंदा, थोडे पाणी आण, तहान लागली आहे, पाणी प्यावे म्हणतो. मग आनंद म्हणाला, कुकुत्थ नदी इथून जवळ आहे. त्या नदीचं नाव कुकुत्थ. ती नदी इथून जवळ आहे. तिचे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणेही सुलभ व आल्हाददायक आहे. भगवानांनी तेथे चलावे, म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. ह्या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही, घाणेरडे आहे, असा आनंद भिक्षू तथागताला म्हणाला. भगवान बुद्धाचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मानले. काय म्हणाले, जे असेल ते असेल, गढूळ असो कसं असं ते घेऊन ये, मला तिकडे येऊ शकत नाही मी. आनंदाने पाणी आणले आणि भगवान बुद्धांनी ते प्राशन केले, म्हणजे ते पाणी पिले. थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूस कुकुत्थ नदीकडे गेले. तेथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जलप्राशन केले, म्हणजे आंघोळ केली आणि पाणीसुद्धा पिलं. आणि मग दुसऱ्या तीरावर ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितले. मी थकलो आहे, जरा पडावे असे वाटते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान बुद्ध त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले, म्हणजे अंग टाकलं. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले
आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, आपण मलांच्या शालवनात जाऊया. हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशिनारात ते उपवन आहे. आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व 2 शाल वृक्षाच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाई घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले, मी थकलो आहे, इथे पडावे असे वाटते, म्हणजे अंग टाकावं असं वाटते, असं तसं म्हणाले. आनंदाने बिछाई तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुडले, म्हणजे अंग टाकलं. आता भाग 3, महापरिनिर्वाण. तथागताचं महापरिनिर्वाण या भाग 3 आपण पाहत आहोत. वारसाची नियुक्ती. महापरिनिर्वाण. एकदा भगवान बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात वस्तीस होते. त्यावेळी पावामध्ये नुकतेच निगंठनाथ पुत्राचे महावीरांचे देहावसान झाले होते, म्हणजे ते मरण पावले होते. त्यांच्या मृत्यूनंतर निगंठनात दुही होऊन भांडणे सुरू झाली होती. म्हणजे त्याचे धर्मगुरू मेल्यावर त्यांचे जे उपासक होते, त्यांचे भक्त होते, त्यांच्यात भांडणं सुरू झाली. त्यांचे 2 पक्ष आपापसात झगडण्यात एकमेकांना वाघबाणांनी घायल करीत होते. वेगवेगळे भांडणं जोरजोरात करत होते. स्त्रामणेर चुंद पावामध्ये वर्षावासात संपवून स्थविर आनंदास भेटण्यास आला असताना बोलला, निगंठनाथ पुत्राचे नुकतेच पावा येथे देहावसान झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर निगंठनात दुही माजली असून ते आपापसात झगडताना परस्परांना वाघबाणांनी घायल करीत आहेत. याचे कारण त्यांना कोणीच रक्षण करता नाही, असा येऊन वृत्तांत त्याने सांगितला. त्यावर स्थविर आनंद म्हणाला. आनंद भिक्षू काय म्हणाले, ही महत्त्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणे इष्ट आहे, योग्य आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करूया. ठीक महाशय, चुंद बोलला. त्यावर आनंद व चुंद दोघे भगवान बुद्धापाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निगंठनाथाची हकीकत कथन केली व आपला वारसा नियुक्त करण्याचे त्यांनी विनंती केली. चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, काय म्हणाले, चुंद, विचार कर की जगात एक आचार्य निर्माण होतो. अरहत सम्यक संबुद्ध तो आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रसार करतो. जो शांतीदायक, प्रभावी, मार्गदर्शक व सुबोध असा आहे. पण त्यांचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरतो, असं भगवान बुद्धाने त्याच वेळेस सांगितलं होतं. अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही विघातक ठरते. पण चुंद, जगात एक अरहत व सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे. त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे. ज्यांचा सधर्म प्रभावशाली मार्गदर्शक असून शांतीदायक आहे. ज्यांचे शिष्य सद्धर्मात पारंगत आहेत, असा तो सद्धर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे
सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्यांचे देहावासन होते. अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही. मग वारसाची गरज कुठे भासते, असं तथागताने त्याच वेळेस उत्तर दिलं होतं त्या चुन्नाला. दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यावर भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा, माझ्या धर्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे 2 भिक्खू तरी तुला आढळलेत काय, असा प्रश्न तथागतांनी आनंद भिक्षूला केला. आनंद म्हणाला, नाही, पण आज जे भगवान बुद्धाच्या निकट आहेत, जवळ आहेत, ते भगवानाच्या म्हणजे तथागताच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत, संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल. आनंद विनयाबाबत, भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात, पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशाह मिटवू शकत नाही. वारस जर हुकुमशासारखा वागणारा नसेल तर तो काय करू शकणार. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशाह मिटवू शकणार नाही. कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही, असं तथागतांना आनंद भिक्षूला समजावून सांगितलं. आता अंतिम धर्म दीक्षा, शेवटची धम्मदीक्षा तथागत कोणाला देतात तर आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर मला वाटते हा भाग आपण उद्या घेऊया. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण आजपर्यंत 435च्या वर व्हिडिओ झालेले आहेत आपले. तर आपण सर्वांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपण टाकलेले आहेत. आपण सर्वांनी त्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. भगवान बुद्धाचा धम्म हे तत्त्वज्ञान कोण्या जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीच्या हितासाठी असलेला धम्माचं ज्ञान आहे. म्हणून आपण जात, धर्म, पंथ सर्व बाजूला सारून धम्म हा सागरासारखा आहे. जो या सागरात येतो तो त्याची जात विसरून जातो. तो बौद्ध बुद्धीनं जो काम करतो तो बौद्ध, मग तिथं मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, अमंतर कोणीही असो. म्हणून माझी सर्वाला नम्र विनंती आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.